तर मित्रा हो, आज ना मी उळशांवर आलोय हो. आणि उळशांचा येल तुम्हाला दाखवतो. ह्या पहा, वर येल आहे. तर हा आता त्या लोंबवायची कशी नाही, कुराड आणेल नाही काहीच. आता त्या लोंबवायची कशी त्या येऊन पडल्या. आणि ह्या पहा, थोडीशी सापडलं ती मला. व्हिडिओ सुरू करायच्या आधीच मला सापडलं ती येतानेच. जास्त लांब नाही, येल गावाच्या जवळच आहे हा रान. हानाखूनच काची काय उळशा निघते. आता 8 तर वर आहेत आहे ते. आता खुडायची कशी तर प्रश्न पडलाय. पाहू, प्रयत्न करत दाखवत तुम्हाला मी कसा खुडत होत्या. नाही खुडायला जमतात त्या हो, फार वर आहेत हा, काटा आहेत. पुढच्या वेळेस ज्यावेळेस कुराड बिराड घेऊन आलो ना, त्यावेळेस त्या खुडीन. ह्या पहा, ह्या थोडासा लोंबेल होता. आता त्याला पाला होता तोही खुडला मी. कसा आहे, पाला आहे त्याचा खाजतो. पहा, पाना बिना खुडल्या आहे त्याची. आता पुढं गवसून पाहतो बरं सापडत आहे का काय. रहत आहे बुवा हा नाखून. भुजनीच्या झरीला आलोय, म्हणजे हे रानाला भुजनीची झरी सांगते आहे. आता काय गावाजवळच आहे, जास्त लांब नाही आहे. भरपूर गेला रहते हा नाखून. पण कसं आता एक जण नाही हिंडणारा ना का नाही. आता काय लोक येतो हा नाखून हिंडायला. हे पहा, रानमेवा जेवढा असेल ना तेवढा सगळाच आवडतो, त्याचा काही विषयच नाही आहे. आता याला रहते आहे, पण मग अजून ना निघेल नाही वाटतं हो. दिसता नाही निघली होई, पण त्या खुडून निघेल होई. या फांद्या तोडून टाकेल करून तिच्या. काटं फार आहेत हा. पाहून चालायला लागत नाही तर जर चुका भल्या जर काट्यावर पाय पडला तर 15 दिवस तर जागावरून उठं नाही असं काटं रहत आहे त्याचं. हे पहा, 8 वर येला आहेत आहे. आणि मी शेख वेगळेच गवसत हिंडतो. ते नेमकी खुडताना तुम्हाला ना दाखवायला नाही जमू राहिली. म्हणजे एक हातात मोबाईल, त्या परत लोंबवायचा आणि खुडायची. त्यापेक्षा ना डायरेक्ट खुडतो, मगच दाखवतो तुम्हाला. 8 वर आहेत उळशा, तुम्हाला खुडताना दाखवतो. नाही माझ्याकडे स्टँड आहे नाही काही, डायरेक्ट दगडावर मोबाईल ठेवला आहे. आणि तसे तुम्हाला दाखवतो का ह्या कशी खुडत होत्या हो. काठं तर भयंकर आहेत 8. आता छत्री आहे त्याचाच वापर करून तसे त्या खुडून घ्यावं. हे ते अडचणीत असल्यामुळे शक्यतो राहिले आहे, नाही तर काय लोका लगेच खुडून नेत्या येत बुवा. पहा, छत्री खडज वाकवला तर हा तुटूनच आले. पाल्याचा ज्या मेन नेमकी आपल्या पाना पाहत त्यावरच राहिले. तरी आपण खुडूच बुवा, त्या सगळी जेवढी आहेत याला तेवढी खुडूच आपण. वर तर नाही ठेवजल, त्यांचा धाक फार. त्याचा आपल्या कवळा कवळा पालाच लागत जास्त. हा पहा, एवढा पाला भेटला आपल्याला. तर मित्रांनो, हे ठिकाणी ना अशी उळशा राहते आहे ना. ह्या पहा, येल आहे हा. येल पहा, आज काय उळशा राहते आहे. पण ना काय होतं आता ह्या ठिकाण म्हणजे ना भरपूर लोक आहे पाहायला आहे. त्याच्यामुळे ना आता म्हणजे पावसाळा भर आठली उळशा लोक भाजीला नेत आहे हो. भयंकर उळशा निघत आहे. म्हणजे हे एवढेच झाडात आता हे आहेत ना, ह्या पहा, ह्या पूर्ण खुडून नेल आहेत. म्हणजे हे एवढे शेकत जागावर एक सांजाची उळशा राहते आहे. म्हणजे आज जर समजा खुडली तर अजून 2 दिवसांनी खुडली ना तर एक भाजीची उळशा रहत्या एवढी 8 उळशा निघते.
ह्या पहा आता मी होडीक साचवली आहे, जास्त लांब नाही. आता हे भुजनीचे झरीलं म्हणजे 8 जागले जागाच, तरी पण मग गुळशा काजी काय निघत आहे. म्हणजे ही भुजनीची झरी एक असा जंगल आहे 8ला गावचा आमच्या जवळचा. तर 8 ना सगळ्याच गोष्टी राहत्या हो. म्हणजे तेरा निघत, अजून शेवळा निघत आहे, ह्या उळशा राहते आहे. म्हणजे रानमेवा जेवढा आपण खातो ना तेवढा सगळा रानमेवा आहे 8 भुजन्या झरीत निघतो. म्हणजे आम्ही ह्या पहा किती ह्या निघल्या आहे 8 काहकार्या. लोक काहकार्याची भाजी करून खात आहे बुवा, पण मी आज धर नाही खाईल. म्हणजे आमच्या गावात तरी मला नाही आठवत का कोणी काहकार्याची भाजी करून खाली हवी किंवा कोणी चावळेल हवा का इकडे आम्ही काहकार्याची भाजी बनवून खाल्या असा. आणि ह्या पहा 8 कार्टोलीचा येल निघला आहे आता शेक. तो आता वाढता त्याला म्हणजे कार्टोला भेटत आहे बुवा, कारण तावपर्यंत म्हणजे त्याला लागसपर्यंत 8 भरपूर अडचण होऊन जाते ना. 2-1 बार भाजीला नेऊन खाल्या बुवा 8ली कार्टोला. आता शेक येल निघला आहे. आता ह्या पहा हानाखून ह्या पूर्ण मोकळा आहे. याच्यावर ही येला राहते आहे उळशाची. आता सध्या कडू कांदाचीच आहे. त्या दिहगडी ही असतील, पण त्या दिहगडीत मला ओळखता नाही आहे दिहगडी कशाक राहते त्या. म्हणजे कडू कांदाचीच वाणी त्यांचाही येल राहत आहे, पण मग ते ना मग मला चाखून पाहायला लागतं, कारण मी ना कधी खुडेल नाही दिहगडीचं येल. ह्या पहा हानाखून खुडून नेले आहे उळशा. ते एक आहे बुवा का आता पाणी वरसल्यामुळं ना एकदम याला एकदम फास्ट निघलं, त्याच्यामुळं ना पाना त्याची पटापट निघेल असल्यामुळं ना फायदा झाला आहे का पाना भेटल्या आहे बुवा तिच्या. आता पाना राहिली ना तर ते करून त्याला चव अजून वाढते उळशाची. तसा झाला आहे बुवा भाजीचं काम माझे. तर तरीसुद्धा एक अर्धा दिसला तर खुडून न्याव ना. पहा कार्टोलीचा येल किती वर्जन आहे, पण त्या कार्टोल वांज आहे. त्या कार्टोल त्याला कार्टोला नाही लागता. आम्ही लहानलं होतो ज्यावेळेस 8 पहिली दुसरीला शाळेत जाजन ना त्यावेळेस पहिला पाणी वरसला का आधी खतकुड्या कर्जन आणि त्याचे हालिंद गवसा येजन. आता हालिंद तर मला मी कदवाचा गवसा तू, पण मला एक हालिंदा नाही दिसेल, पण दिसला तर तो मी खणीनच बुवा. हालिंद खणा यायचं म्हणजे पाणी वरसला का सगळ्यात अगोदर आमचा तोच प्लॅन राहायचा का आधी खतकुडी करून आणि बस हालिंद खणायला यायचं. आता नाही कोणी त्या हालिंद खात पोषा आहेत, आपण त्या काय त्या भलतीच उद्योग करत हिंडत आहे. पहा शेवळू एखाद्याने डायरेक्ट डोशी झाली हवी तर ह्या पहा डायरेक्ट त्याचा फळ पण सडून गेला आहे शेवळाचा. आता ह्या हानाखून शेवळा समजा काजी काय निघत हवी. आता त्याच्या जागा दिसत आहे का हानाखून शेवळा निघत हवी. आणि ज्यावेळेस शेवळा गवसा आला त्यावेळेस एक शेवळं सापडत नाही. जे आहे त्या लोक ही जागा पाहून ठेवेल त्यांना त्याबरोबर गवसून जाते. आता आपले काय अंदाजी राहतं का 8 असेल बुवा अंदाजी गवसत हिंडायचं, कुठं सापडणार आहे आपल्याला. काही वर्षापूर्वी ह्या हानाखूनच्या ह्या करून ती तोडेल नाही याच्या डाह्या पाडलं त्यांना त्यावेळेस याच्यातच काही काय उळशा सापडायची. म्हणजे ही एकच जागेवर भरपूर उळशा सापडायची. पण आता अडचण आहे, एक येल निघत तोच वाढत त्या फुटवण्या नाही ना पडत. त्याच्यामुळं ह्या पहा हानाखून ह्या आखी खोडून नेली आहे. येल आहे आता त्याचा खोडून नेला आहे पूर्ण पाला. एखाद जर निर्ताच खोडून जायला आहे 8 असाही नाही का पक्का लेट बुवा. म्हणजे कालदी खोडून नेला हवा, 2-1 तासापूर्वी खोडून नेला हवा, अजून तरी त्याच्यातून पाणी निघत ते येलातून. म्हणजे तो आता ताजा खोडून नेला आहे. हानाखून गवसून पाहू, एक अर्धा सापडला तर ठीक, नाही तर आपल्या भाजीचं काम होईल आहे, निघून जाऊ. एक चांगली गोष्ट आहे बुवा हानाखून का ना 8 पाऊस झाल्यावर ना भरपूर रानमेवा खायला भेटतो. म्हणजे असा का बाजारातून ना जास्त गोष्टी आणायची गरज नाही पडत. फक्त काय तेल मीठ मिरची राहिली का बाद झाला भाजीला. तर काय भरपूर आता लोक खाणारे जे राहत आहे समजा वैसट खाणारा आहे तर त्यांना काय खेकडा झाली किंवा ते माशांवर काय ते जात आहे. आता आपण काय शाकाहारी माणूस, त्याच्यामुळं आपण ह्या येला पाला त्याच खाणार का नाही. आणि ह्या पहा मला काय वस्तू सापडले.
या पहा डायरेक्ट गोमेट सापडला आहे, गोमेट. तर आपण ते आता गोमेट खुडू. हो, एक सांजाची झाल्या आहे उळशा. आता निघू आपण घरी. ह्या पहा, ह्या काय येलं गोमेट सापडला आहे. त्या गोमेट डायरेक्ट निभरला आहे, त्या पिकत आला आहे त्या गोमेट. हानाखून निरगुडी आहेत ना, ह्या पहा, या पूर्ण निरगुडी. यांना वाथर टाईप फार निघत आहे. हो, आणि अजून ना हानाखून हे एरियात आळींबाई पका निघत आहे. म्हणजे भरपूर खाण्याजोगा हानाखून वस्तू आहेत आहे. म्हणजे रहत आहेत आहे आता सध्या. तर आता ह्या उळशा आहेत. अजून तो येळंगीचा आहे पाला नाही या सांगा, पण आधी उळशा खावताव, मग येळंगीचा पाला. हां, येळंगीचा पाला मग न्याव. याची बनवायची रेसिपी तुम्हाला माहीत आहे का? आता ना ह्या मस्त कवळा आता शेंड घेतला आहे. जास्त नाही काय बुवा. आता ते कापायचं पाला आणि त्या कापायचा, मस्त कांदा कापायचा, फोडणी द्यायची. बस हळद मसाला टाकून तेल मीठ मिरची टाकून फोडणी दिली का भाजी झाली तयार. काय 4-5 मिनटात तर शिजत आहे. ते पहा गोमेठीचं येईल. हे पहा जास्त लांब नाही. आता गाव पहा, ते अंगून गाव. नाही हा नाखून काय उळशा. चालेल, व्हिडिओ इथंच थांबवतो. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.